टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये 11 नोव्हेंबर 2010चा जो शासन निर्णय आहे त्याच्या शासन निर्णयानुसार मूल्यांकन करणे आणि 5 वर्षानंतर म्हणजे 20 जुलै 2009ला शासनाने कायम शब्द वगळला। त्याच्यानंतर 5 वर्षानंतर पहिला टप्पा देण्याच्या संदर्भात शासनाने या ठिकाणी मंजूर केलं होतं, परंतु त्या धोरणानुसार सुद्धा टप्पावाढ दिल्या जात नाही। आज आझाद मैदानमध्ये टप्पावाढीसाठी त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। अजूनही रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। म्हणजे 20% टप्पावाढ वाढीसाठी हे आंदोलन सुरू आहे। 1100 करोडपर्यंत जर निधी आपण मंजूर केला तर त्यांची ती गरज त्या ठिकाणी भागणार आहे। मागच्या वर्षी टप्पावाढ अनुदान देत असताना राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेलं होतं की यापुढे टप्पावाढ अनुदानासाठी तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावं लागणार नाही, आंदोलन करावं लागणार नाही, परंतु ते ठिकाणी झालं नाही। 6 फरवरी 2023ला ज्या त्रुटीमध्ये शाळा होत्या, निकषाला पात्र नव्हत्या, अशा शाळांना सुद्धा अनुदानाच्या टप्प्यापासून थांबवलेलं आहे। भविष्यात त्यांनी जर विद्यार्थी संख्येच्या इतर त्रुटी पूर्ण केल्या असेल त्यांना अनुदान दिलं पाहिजे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान नंतर आल्यामुळे नवीन पेन्शन शासनाने मान्य केलेले। या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये केसेस झाल्या, सुप्रीम कोर्टामध्ये केसेस गेलेल्या आहे। हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे 100% अनुदानित शाळेमध्ये अंशतः अनुदानित तुकडे असेल त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। परंतु हायकोर्टाच्या निर्णय, प्रत्येक हायकोर्टाचे जे निर्णय असेल तर त्या संदर्भात आपण सुप्रीम कोर्टामध्ये अपील करतो की SLP दाखल करतो आणि त्याची अंमलबजावणी करत नाही। 6व्या वेतन आयोगाचे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे जे कर्मचारी असेल त्यांचे 6व्या वेतन आयोगाचा 3रा 4था हप्ता वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ता थकीत ठेवलेला आहे। एखाद्या कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनामध्ये असेल पेन्शन योजना आणि वेतनाची थकबाकी या कुठलाही कोरिलेशन नसताना सुद्धा अशा कर्मचाऱ्यांचे 6व्या वेतन आयोगाचे हप्ते आजतागायत या ठिकाणी थांबवलेले आहे। 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासनाने DCPS, NPS, RNPS, सेंट्रल गव्हर्नमेंटने UPS योजना ही लागू केलेली आहेत। त्याचबरोबर आज शासनाने या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अधिसूचना जाहिरात झाली असेल अशा कर्मचाऱ्यांना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे। पर राज्य कर्मचाऱ्यांना ती पेन्शन योजना दिलेली आहे, परंतु उच्च शिक्षण विभागात खाजगी उच्च शिक्षण विभाग आणि हायस्कूलमध्ये खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये असे कर्मचारी असेल अशांना त्यांनी पेन्शन योजना दिली नाही। 7व्या वेतन आयोगानुसार राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे, परंतु खाजगी अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना शासनाने अजूनही 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना या ठिकाणी लागू केलेली नाही। आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, या ठिकाणी उपस्थित आमचे विधान परिषदेचे सहकारी अभिजितजी भंडारी, हळबाले सर, आमच्यासोबत आलेले सोनोने सर आणि सर्व प्रमुख बंधूंना, आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी टप्पा अनुदानाच्या असेच आपण सर्वजण बसले होते, त्या ठिकाणी आम्हीही सगळे आपल्यासोबत आलो होतो। आपण सर्वांना कल्पना आहे, आपणही बघितलं असेल। आणि त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आज निर्णय झाला नाही तर आपल्याला सर्वांना विधान भवनावर जायचं, हे मी त्याही वेळेस बोललो होतो, आपल्याला माहिती आहे। त्यानंतर रोहित दादा सुद्धा आपल्या सोबत होते, आपल्याला आठवण करून देतो। रोहित दादांना सुद्धा सांगितलं की दादा आज उठायचं नाही, आज हा निर्णय झालाच पाहिजे। आणि तेव्हा त्या ठिकाणी पोलीस आले, हालचाल झाली आणि मग गिरीश महाजन साहेब 7:30 पावणे 8 वाजता रात्री त्या ठिकाणी संध्याकाळी इथं आले आणि आपल्याशी त्यांनी चर्चा केली, हे आपल्याला आठवत असेल। बंधूंनो, आम्ही सर्व आमदार नेहमीच आपल्या टप्पा वाढीसाठी हाऊसमध्ये नेहमी प्रयत्न करत असतो, नेहमी प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी आम्ही करत असतो। मला कल्पना आहे की या ठिकाणी आपण सर्वजण आता त्रासलेले आहे। आमची तर सरकारजवळ ही मागणी आहे की कुठलाच टप्पा नाही, आता फक्त एकच 100% एकदाचा पूर्ण
पूर्ण प्रचलित जो काही पगार आहे 100% तो आमच्या शिक्षक बंधूंना दिला पाहिजे. प्रत्येक वर्षी 20% देण्यापेक्षा आता आपल्याला द्यायचा नाही, पण एकदा यांचे राहिलेले संपूर्ण 100% या शिक्षक बंधूंना मिळाले पाहिजे. या मानसिकतेमध्ये आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत.